This slide is displayed silently for 3 seconds before the explainer begins. No voiceover. नमस्कार, आजच्या भागात तुमचं स्वागत आहे. आज आपण प्लंबरच्या जगात डोकावणार आहोत, म्हणजे त्यांच्या टूल बॉक्समध्ये, आणि बघणार आहोत ती खास अवजारं ज्यांच्यामुळे आपलं आधुनिक प्लंबिंगचं काम इतकं सोपं होतं. आता प्लंबिंगसाठी कोणती साधनं लागतात? हा प्रश्न ऐकायला थोडा मोठा वाटतो नाही का? पण काय होईल जर मी म्हटलं की प्लंबिंगचं मोठ्यातलं मोठं काम फक्त 3 सोप्या क्रियांमध्ये विभागता येतं? हो, चला याबद्दलच अधिक जाणून घेऊया. तर प्रत्येक प्लंबिंगचं काम हे 3 मुख्य गोष्टींवर अवलंबून असतं. एक म्हणजे पकडणे, दुसरं वाकवणे आणि तिसरं म्हणजे जोडणे. आपण याच प्रत्येक कामासाठी बनवलेल्या खास साधनांबद्दल बोलणार आहोत आणि सुरुवात करूया सगळ्यात ओळखीच्या आणि महत्त्वाच्या साधनाने. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे पाईपला घट्ट पकडता आलं पाहिजे. हा भाग पूर्णपणे त्याच साधनांबद्दल आहे जी पकडण्यासाठी आणि फिरवण्यासाठी बनवली गेली आहेत. आणि हे आहे ते साधन, स्टिल्सन पाईप रेंज. याला प्लंबिंगच्या दुनियेतला वर्कहॉर्स किंवा खरा शिलेदार म्हटलं तरी चालेल. याचे खास डिझाईन केलेले जबडे पाईपला इतके घट्ट पकडतात की तो जागेवरून हलणारच नाही. आता बघा, याचे भाग किती साधे आहेत, पण यांची रचनाच इतकी अफलातून आहे. हा जो ॲडजस्टिंग नट आहे ना, तो जबड्याला पाईपच्या साईजनुसार पुढे मागे करतो. आणि ही स्प्रिंग ही त्या जबड्यांना घट्ट पकडीसाठी लागणारा ताण देते. एकदम साधी पण प्रभावी रचना. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, या रेंजची खरी ताकद त्याच्या दातांमध्ये असते. त्यामुळे ते नेहमी स्वच्छ आणि धारदार असायला हवेत. म्हणजे बघा, दातांची नियमित स्वच्छता, झिजले असतील तर त्रिकोणी फाईलने धार लावणे आणि गंजू नये म्हणून वेळोवेळी तेल लावणे, या छोट्या गोष्टींमुळे रेंजचं आयुष्य आणि काम दोन्ही सुधारतं. बरं, स्टिल्सन रेंज तर झाला, पण प्रत्येक वेळी परिस्थिती सारखी नसते आणि प्रत्येक पाईपही सारखा नसतो. मग अशा वेळी काय? तेव्हा आपल्याला लागतात काही खास स्पेशालिटी पाईप रेंज. ही तुलना बघितली की योग्य कामासाठी योग्य साधन ही म्हण का बनली आहे हे बरोबर कळतं. म्हणजे बघा, खूप मोठ्या पाईपसाठी चेन रेंज, नाजूक आणि फिनिशिंग केलेल्या पृष्ठभागासाठी स्ट्रॅप रेंज, कारण यावर ओरखडे नको होत नाही का, आणि अगदी अरुंद जागेत काम करायचं असेल तर फुटप्रिंट रेंज. प्रत्येक कामासाठी एक वेगळं अचूक साधन. चेन रेंज वापरण्याची पद्धत तर आणखीनच भारी आहे. फक्त हेडपाईपवर ठेवा, चेन गुंडाळा, दातांमध्ये अडकवा आणि लिव्हर दाबा, बस. ही लिव्हर ॲक्शन इतकी जबरदस्त पकड तयार करते की मोठ्यातला मोठा पाईपही सहज फिरवता येतो. ठीक आहे, आता आपण पाईप पकडायला शिकलो. पण प्लंबिंग म्हणजे फक्त सरळ पाईप्स तर नसतात. भिंतींना वळसा घालावा लागतो, कोपऱ्यातून पाईप न्यावा लागतो. मग अशा वेळी काय करायचं? इथेच येतात आपल्या साधनांच्या यादीतले पुढचे हिरो. आता आपण आलो आहोत पाईप वाकवण्याच्या कलेकडे. खरं तर अनेक ठिकाणी वेगवेगळे तुकडे आणि फिटिंग्स जोडण्यापेक्षा एकच पाईप वाकवणं जास्त सोयीचं आणि मजबूत असतं. पण हो, यासाठी लागतात अचूक आणि खास साधनं. आणि पाईप वाकवण्यासाठी मुख्यत्वे 3 प्रकारची साधनं वापरली जातात. एक म्हणजे पोर्टेबल, जे कुठेही घेऊन जाता येतं. दुसरं बेंचवर लावून वापरण्याचं. आणि तिसरं म्हणजे हायड्रॉलिक बेंडिंग मशीन. नावाप्रमाणेच ही तिन्ही साधनं वेगवेगळ्या प्रकारच्या आणि मोठ्या कामांसाठी बनवलेली आहेत. यातला हायड्रॉलिक बेंडर तर सगळ्यात पॉवरफुल आहे. मोठमोठे GI आणि MS पाईप्स, तेही 75 मिमी व्यासापर्यंतचे. हे मशीन हायड्रॉलिक दाबाने अगदी सहज वाकवतं आणि विशेष म्हणजे आतमध्ये वाळू वगैरे भरण्याची सुद्धा गरज नाही. चला, म्हणजे आता आपण पाईप पकडला, गरजेनुसार वाकवला, पण आता सगळ्यात महत्त्वाचं काम बाकी आहे, ते म्हणजे 2 पाईप्सना एकत्र जोडणं. आणि ही जोडणी अशी हवी की त्यातून पाण्याचा एक थेंबही गळता कामा नये. मग हे कसं करतात? इथेच खरी भूमिका सुरू होते थ्रेडिंगची. तर ही पक्की जोडणी करण्यासाठी पाईप्सवर आणि फिटिंग्समध्ये अगदी अचूक आटे म्हणजे थ्रेड्स पाडावे लागतात. चला तर मग बघूया ही किमया करणाऱ्या साधनं कोणती आहेत. थ्रेडिंगमध्ये 2 मुख्य गोष्टी आहेत, डाईज आणि टॅप्स. सोप्या भाषेत सांगायचं तर डाईज पाईपच्या बाहेरच्या बाजूला आटे पाडतात, ज्याला आपण मेल थ्रेड्स म्हणू, आणि टॅप्स फिटिंगच्या आतल्या बाजूला आटे पाडतात, म्हणजे फिमेल थ्रेड्स. आणि मग हे मेल आणि फिमेल थ्रेड्स एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित बसतात. आणि हे बाहेरचे थ्रेड्स पाडण्यासाठी वापरतात डाईस्टॉक. यात कटिंग डाईज बसवलेले असतात. याचा हँडल पकडून आणि स्वतःच्या शरीराचा जोर लावून
प्लंबर पाईपवर अगदी सरळ आणि एकसारखे आटे पाडतो. गाईड लिव्हरमुळे ते वाकडे होत नाहीत. इथे खूप महत्वाची गोष्ट आहे, एक प्रो टिप समजा. हे जे डाईज आहेत ना, ते एकदम धारदार असायला हवेत. कारण बोथट डाईज आटे कापण्याऐवजी धातूला फक्त ढकलतात. आणि यामुळे काय होतं, थ्रेड्स तुटतात आणि जोडणी कमकुवत होते. तर आज आपण ही सगळी खास साधनं बघितली. प्रत्येक कामासाठी एक वेगळं, अचूक डिझाईन केलेलं साधन. पण एक प्रश्न उरतोच, जास्त महत्त्वाचं काय आहे? हे अत्याधुनिक साधन की ते साधन व्यवस्थित सांभाळण्याचं आणि वापरण्याचं कौशल्य? कारण योग्य देखभालीशिवाय सर्वोत्तम साधनसुद्धा निरुपयोगी ठरू शकतं. यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.